मी बोलणार नाही. बुलंद महाराष्ट्राचे किमयागार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या लोकसभा निवडणुकीच्या आधारानं आपण ज्यावेळेस इथं उभा राहतो, या इथं प्रवेश करतोय, त्या अर्थी ही विचारसरणी अंगीकृत करून घेतोय. आज मी संग्रामसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शरद पवार साहेबांची भूमिका प्रखरपणे या मतदारसंघात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आज लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जाताना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता मागील 2-2.5 वर्ष झालं पाहते की या राजकीय भूमिका त्यांना अजिबात पसंत नाहीये. आणि त्यात काय झालंय, आता या फडणवीस साहेबांनी काय ठरवलंय, शिवसेनाही त्यांना पाहिजे, राष्ट्रवादीही त्यांना पाहिजे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षही त्यांना आता कमी पडायला लागलाय. एवढंच काय, हेही कमी पडलं म्हणून त्यांनी मतं नसलेली मनसे सुद्धा आता ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्यातून एक विषारी मलिदा तयार करून प्रत्येकाला खाऊ घालण्याचं काम त्या इथं काम सुरू केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की या सोलापूरच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचं नाव राजकीय पलटावर माननीय विजयसिंह दादांनी आणि माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं चमकवलं, आज सोलापूर जिल्ह्याची ओळख या 2 मोठ्या नेत्यांमुळं होत असलं तरीही आता आपल्या सर्वांचे